चला तर मग आज बोलूया जगातील दोन मोठ्या विकसनशील देशांबद्दल, भारत आणि ब्राझील. आता गंमत बघा, या दोन्ही देशांचं आर्थिक मॉडेल जवळपास सारखंच आहे, पण त्यांचे परिणाम ते मात्र खूप वेगळे आहेत. चला जरा खोलवर जाऊन बघूयात यात काय दडलंय. तर हे एक कोढा आहे नाही का? विचार करा, एका देशाची अर्थव्यवस्था मोठी आहे, खूप मोठी, पण दुसऱ्या देशातले नागरिक जास्त श्रीमंत आहेत. असं कसं होऊ शकतं? हाच प्रश्न आपण आज सोडवणार आहोत. नमस्कार. तर ह्या 30 सेकंदामध्ये तुम्हाला समजलं असेल की अभ्यास हा इंटरेस्टिंग असू शकतो आणि मजेशीर सुद्धा असू शकतो. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व विषयांचा अभ्यास इंटरेस्टिंग आणि मजेशीर करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जर तुम्ही कोणत्या इयत्तेत शिकत असाल तर कोणती इयत्ता, कोणता विषय आणि कोणते प्रकरण ते कमेंट करून सांगा. म्हणजे त्या प्रकरणावर असाच व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की आपण या दोन देशांबद्दलच का बोलतोय. बघा, भारत आणि ब्राझील दोन्ही प्रचंड मोठ्या लोकशाही आहेत. जागतिक पटलावर त्यांचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतंय. दोन्ही देश विकसनशील आहेत, म्हणजे त्यांच्या समोरची आव्हानं आणि संधीसुद्धा बऱ्यापैकी सारखी आहेत, आणि म्हणूनच त्यांची तुलना करणं इतकं इंटरेस्टिंग ठरतं. बरं, मग या दोन्ही अर्थव्यवस्थांना समजून घ्यायचं असेल तर सुरुवात कुठून करायची? तर त्यांच्या अगदी मुळापासून, त्यांच्या बेसिक रचनेपासून. त्यांचं आर्थिक धोरण नेमकं आहे तरी कसं, आणि ते काम कसं करतं, चला बघूया. तर दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहे मिश्र अर्थव्यवस्था. आता हा शब्द थोडा जड वाटेल, पण याचा अर्थ एकदम सोपा आहे. म्हणजे असं की इथे सरकारी कंपन्या आणि खाजगी कंपन्या दोन्ही एकत्र काम करतात. देशाच्या आर्थिक विकासात दोघांचाही वाटा असतो. उदाहरणादाखल बँकिंग आणि टेलिकॉम बघा, किंवा रेल्वे आणि विमानसेवा. अगदी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये सरकारी आणि खाजगी कंपन्या काम करताना दिसतायत. यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की विकासासाठी दोघांनीही हाच मिश्र अर्थव्यवस्थेचा मार्ग निवडला आहे. ठीक आहे, मग मॉडेल तर सारखं आहे, पण मग फरक कुठे आहे? फरक दिसायला लागतो तो प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रांमध्ये, म्हणजे अगदी शेतीपासून ते कारखान्यांपर्यंत. इथे त्यांचे रस्ते कसे वेगळे होतात हे पाहणं महत्वाचं आहे. आणि इथेच बघा, पहिला आणि सगळ्यात मोठा फरक समोर येतो. भारतात जवळपास 60% जमीन लागवडीखाली आहे, पण आपली शेती कशी आहे? तर प्रामुख्याने निर्वाह प्रकारची. सोप्या भाषेत सांगायचं तर देशातल्या प्रचंड लोकसंख्येचं पोट भरण्यावर आपला मुख्य भर असतो. याच्या अगदी उलट ब्राझीलची शेती आहे निर्यातीवर आधारित. कॉफी, सोयाबीन यांसारख्या गोष्टींची निर्यात करण्यात ते जगात सगळ्यात पुढे आहेत. शेती सोडली तर इतर प्राथमिक व्यवसायांमध्येही बरीच साम्य आणि फरक आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचं वरदान तर दोघांनाही मिळालंय. आपल्याकडचं छोटा नागपूर पठार जसं खनिजांचं भांडार आहे, तसंच ब्राझीलचा पूर्व भाग लोह खनिज आणि मँगनीजने भरलेला आहे. मासेमारीचं बघितलं तर तिथेही दोन्ही देश आघाडीवर आहेत, फक्त भौगोलिक फायदे वेगवेगळे आहेत. भारताला गोड्या आणि खाऱ्या दोन्ही प्रकारच्या पाण्यातल्या मासेमारीचा फायदा मिळतो, तर ब्राझीलला तब्बल 7400 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलाय. बरं, हे झालं प्राथमिक क्षेत्राबद्दल. आता वळूया द्वितीय क्षेत्राकडे, म्हणजे उद्योगांकडे. इथेही एक मजेदार फरक आहे. ब्राझीलमध्ये लोह पोलाद आणि गाड्या बनवण्यासारखे मोठे उद्योग देशाच्या दक्षिण आणि आग्नेय भागातच जास्त करून वसलेले आहेत, म्हणजे ते एका ठिकाणी एकवटले आहेत. याच्या उलट भारतातले उद्योग जास्त विखुरलेले दिसतात. म्हणजे धातूंचे कारखाने झारखंड, ओडिशामध्ये सापडतील, तर साखरेचे कारखाने महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात. ओके, आतापर्यंत आपण दोन्ही देशांची रचना पाहिली, पण आता आपण या विश्लेषणातल्या सगळ्यात रंजक भागाकडे येतोय. ते कोडं आठवते का? त्या कोड्याकडे नेणारी आकडेवारी आता समोर येणार आहे, जी आत्तापर्यंतच्या माहितीच्या थोडी विरुद्ध वाटेल. हे बघा, 2016च्या आकडेवारीनुसार भारताचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न, ज्याला आपण GNP म्हणतो, ते ब्राझीलपेक्षा जास्त आहे. याचा सरळ सरळ अर्थ काय? तर भारताची एकूण अर्थव्यवस्था ब्राझीलपेक्षा मोठी आहे. पण खरी गंमत इथेच आहे. जरी भारताची अर्थव्यवस्था मोठी असली तरी ब्राझीलमधल्या एका सामान्य नागरिकाचं सरासरी उत्पन्न
म्हणजे पर कॅपिटा इन्कम हे भारतापेक्षा जास्त आहे. आता परत तोच प्रश्न, असं कसं शक्य आहे? आणि या कोड्याचं उत्तर एका अगदी सोप्या गणितात दडलंय. दरडोई उत्पन्न म्हणजे काय? तर देशाचं एकूण उत्पन्न भागिले देशाची एकूण लोकसंख्या. आता विचार करा, भारताची लोकसंख्या ब्राझीलपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्यामुळे आपली जी राष्ट्रीय संपत्ती आहे ती खूप जास्त लोकांमध्ये वाटली जाते आणि त्यामुळेच आपलं दरडोई उत्पन्न कमी दिसतं. हाच तो महत्वाचा मुद्दा आहे. बरं, तर देशांतर्गत चित्र तर स्पष्ट झालं. आता जरा बाहेरच्या जगाकडे नजर टाकूया. हे दोन्ही देश जागतिक स्तरावर एकमेकांशी कसे जोडलेले आहेत? त्यांचा व्यापार कसा चालतो? जागतिक व्यापारात दोघांच्या भूमिका खूप वेगळ्या आहेत. भारत काय विकतो? चहा, मसाले, कापड. तर ब्राझील काय विकतो? लोह खनिज, कॉफी, साखर. आणि दोघेही आयात काय करतात? तर पेट्रोलियम आणि मोठी मोठी मशिनरी, गरजेच्या वस्तू. आणि एक खूप महत्वाचा दुवा आहे जो या दोघांना जोडतो, तो म्हणजे ब्रिक्स हा गट. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. हा गट म्हणजे विकसनशील देशांची एकजूट आहे जी आपापसात व्यापार आणि सहकार्य वाढवण्यासाठी काम करते. आणि हे त्यांच्या जागतिक धोरणाचे एक मोठं केंद्र आहे. तर आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. या सगळ्या तुलनेतून आपण काय शिकलो आणि या दोन मोठ्या अर्थव्यवस्थांचं भविष्य काय असू शकतं याचा थोडक्यात आढावा घेऊया. तर ह्या सगळ्या चर्चेचा सारांश काय? 1. दोन्ही देश विकसनशील आहेत आणि दोघांची अर्थव्यवस्था मिश्र आहे. 2. भारताची अर्थव्यवस्था शेती आणि सेवा क्षेत्रावर जास्त अवलंबून आहे, तर ब्राझील उद्योग आणि निर्यातीत जास्त मजबूत आहे. आणि 3. सगळ्यात महत्त्वाचं, भारताचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न मोठं असलं तरी प्रचंड लोकसंख्येमुळे इथलं दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे. आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. जगाच्या दोन मोठ्या विकसनशील शक्ती म्हणून हे दोन्ही देश पुढे जात आहेत. पण विचार करा, भविष्यासाठी या दोघांपैकी कोणाचं आर्थिक मॉडेल जास्त टिकाऊ आणि आश्वासक ठरू शकतं? यावर विचार करायला हरकत नाही.